राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 3 जुलै या दिवशीचं चिंतन। सर्वत्र चैतन्य एकच आहे याची अनुभूती येणं म्हणजे समता। पार्था समत्व चित्ताचे तेची सार गा योगाचे, उपाधी माझी गुप्त जे चैतन्य असे सर्वगत, वासुदेवस सर्वमिती इत्यादी वचनांवरून या विश्वव्यापी चैतन्याची कल्पना येते। दिसणारं आणि न दिसणारं, दृश्य आणि अदृश्य, निराकार आणि साकार, उपाधीसहित आणि उपाधीरहित अशी विभागणी आहे। आम्हाला दिसतं ते उपाधीसहित असतं, त्यामुळे हा अमुक, हा तमुक, हा मी, हा तो इत्यादी इत्यादी फरक केला जातो। वास्तविक पाहता सर्वांच्या ठिकाणी असणारे प्रेरणा तत्व, जाणीव, अहमचं स्फुरण हे एकच आहे। अहंच्या स्फुरद्रूप प्रेरणेवर सगळा विश्वाचा खेळ चालू आहे। अस्तित्व रूपानं असणाऱ्या या स्फुरद्रूप जाणीवेची या जाणीवेला जाणीव झाली। उपाधी सोडून ही वस्तू काय आहे याचा प्रत्यय आला की समत्व साधतं। परमपूज्य मामांना एकदा विचारलं होतं की समत्व कशानं साध्य होईल। परमपूज्य मामांनी सांगितलं, ममत्व गेलं की समत्व येतं। वस्तूच्या ठिकाणी त्या वस्तूच्या गुणधर्मामुळे, दृश्य आकारामुळे माणसाचं ममत्व असतं, म्हणून मी, माझी, हा तुझा, हा स्वकीय, हा परकीय, हा आपला, तो दुसरा इत्यादी फरक पडून माऱ्या होतात हे आपण पाहतो। वास्तविक पाहताही सर्व एकाच परमेश्वराचे अंश आहेत। एकांशेन स्थितो जगत, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः असं गीतेत भगवंतांनी सांगितलंय। परंतु आपल्या उपाधिभूत विचारसरणीमुळे आपल्याला सर्व भिन्न दिसतं आणि 84 लाख प्रकारचे जीव आहेत असं आपण म्हणतो। 84 लाख प्रकारचे जीव नसून देह आहेत। आतलं चैतन्य एकच आहे। याची अनुभूती आली की समानता, समता, विषमता रहित व्यवस्था वगैरे वगैरे शब्दांना अर्थ राहत नाही। किंबहुना चराचर आपण जाहला, चराचर मीच आहे अशी अनुभूती काय विलक्षण असेल ती येते। मग देहासंबंधी विषमता राहिली, जरी अंतर्यामी चैतन्याचं गूढ उमगलेलं असल्यानं दृष्टीत समता राहते। हीच परमार्थात अनुभूती। ती साधण्यासाठी गुप्त चैतन्याचा अनुभव येण्यासाठी साधन करून, गुरुकृपा प्राप्त करून घ्यायला हवी। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।